हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल. सध्या पाऊस पाण्याचं वातावरण चालू आहे. तसं पुण्यामध्ये तर सकाळून ऊन आणि संध्याकाळून पाऊस, काही भरोसा नाही वातावरणाचा. तरी वातावरण छान आहे म्हणून राहुलला आज बटर चिकन मिक्स आणि राईस खाण्याची इच्छा झाली. मग काय, राहुलची इच्छा तर पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी फटाफट चिकन घेऊन आले. त्याला मस्त पैकी धुवून घेतले, लसूण वगैरे छानपैकी वाटून घेतला. त्यामध्ये थोडस अद्रक वगैरे पण टाकलेली मी यामध्ये. अद्रक आणि मीठ, तेल वगैरे आणि जे कुठलं लसूण होतं वगैरे टाकून घेतले. मी फोडणी वगैरे देत नाही. मला चिकन मध्ये असंच वरून सगळं टाकून नंतर बॉईल करायला जास्त आवडतं, कारण ते मध्ये भरलं जातं चिकन मध्ये आणि टेस्ट मस्त येते. मग काय, ग्रेव्ही बनवण्यासाठी छानसे कांदा वगैरे मिरच्या फटाफट फटाफट कट करून घेतले. कारण राहुलला खूप भूक लागली होती आणि मला रिवामुळे खूप उशीर झालेला बनवण्यासाठी. आणि रिवाला झोपवायला घेतले की ती काय मला उठूच देत नव्हती. तिचं सारखं चालू असते, साईडलाच बसून राहावं, साईडलाच बसून राहावं. तरी पण कस तरी करून तिला झोपवलं फटाफट. मग राहुलला पण खूप झोप येत होती. त्याला म्हणलं थोडंफार 5-10 मिनिटं नॅप घे. तोपर्यंत मी फटाफट बनवून घेते. मग काय, कांदा वगैरे सगळं फटाफट फटाफट कट करून घेतले, जेणेकरून ग्रेव्हीला वगैरे मस्त पैकी फ्लेम येईल, छान स्मेल पण येते त्याच्यामध्ये कांद्याने वगैरे, आणि टेस्ट जरा अशी स्वीट बट छान लागते. मग काय, थोडासा राईस घेतला. राईस साठी मी कुकरमध्ये तेल टाकले आणि त्यामध्ये जिराची फोडणी देऊन राईस टाकून दिले ना आणि कुकर लावून दिले. त्याला काही जास्त वेळ लागत नाही. कुकरमध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये होऊन जातं. मग इकडे ग्रेव्ही बनवण्यासाठी मस्त पैकी, ग्रेव्हीसाठी मी अशी फिक्स अशी बाजूला ग्रेव्ही वगैरे बनवत नाही, तर मला ते थोडंसं कचरच लागतं. त्यामुळे मी डायरेक्ट ती कांदा टमाटे अशी मस्त खिचडीला फोडणी दिल्यासारखं घेते. इकडे मग तोपर्यंत चिकन वगैरे बॉईल झालेलं, मग त्यामधलं चिकन ते बाजूला काढून घेतले आणि जे बाकी जे रस्सा राहिला होता त्याला मस्त बाजूला काढला. आणि जे चिकन वगैरे होतं त्याच्यामध्ये सगळं काही मसाले, बटर चिकन मिक्स करण्यासाठी जे पावडर येते ते टाकले, अद्रक व लसूणची पेस्ट टाकून घेतली आणि जे काही मसाले असतात ते टाकून थोडस त्यामध्ये झाकून ठेवून दिले 5 मिनिटं. इकडे तोपर्यंत कांदा वगैरे छान परतून गेलेला होता. आणि मग काय, त्यामध्ये झालं इकडं तोपर्यंत आपल्या चिकनच्या रस्साला फोडणी वगैरे दिली. म्हणजे भातासाठी थोडस पातळ पाहिजेच ना काहीतरी, तसे मी ह्याच्यामध्ये सगळं टाकते. काय डाळवं, खोबरं वगैरे. आपण काय करणार, सगळे दोघे पण मस्त झोपी गेले होते, त्यामुळे मी काही मिक्सर वगैरे चालू केलं नाही आयटी याच्यामध्ये, पण तरी छान टेस्ट आली होती. इकडं तोपर्यंत मी मस्त पैकी जे पेस्ट बनवून घेतलेलं होतं त्यामध्ये चिकन मध्ये मी कढईमध्ये टाकून दिले. आणि हे बघा, असा मस्त पैकी फ्लेम छान असा इतकं टेस्टी लागत होतं ना.